पूर्व विदर्भात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा समोर आलेला आहे. किमान 150 शिक्षकांनी बनावट पत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही बाब समोर आलेली आहे. मंत्रालयातून पत्र निघालं, पण ते पत्र मंत्रालयाचंच नव्हतं. जर ते पत्र मंत्रालयाचं नव्हतं तर कुणाचं होतं? आणि जर ते पत्र मंत्रालयाचं नव्हतं तर मग मंत्रालयातले अधिकारी त्यावरती कारवाई करण्यास का मागे पुढे पाहत आहेत, हा कळीचा प्रश्न आहे. आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते यशवंत मानकर आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात. यशवंतराव, संक्षिप्तमध्ये आम्हाला सांगा, असं सगळं घडतंय हे कधी समोर आलं आणि तुम्ही मंत्रालयात काय माहिती मिळवली? मंत्रालयातून ते बनावट आणि खोटे जे कागदपत्र आहेत त्या आधारे खाजगी संस्था चालकांनी पदमान्यता मिळवली. हे प्रकरण जेव्हा आम्हाला माहिती पडलं ते 2018 ते 2022 पर्यंत किमान 150 शिक्षकांनी, खाजगी संस्था चालकांनी 150 शिक्षकांची पदमान्यता पूर्व विदर्भामध्ये घेतली आणि त्याद्वारे शासनाच्या तिजोरीची खुली लूट वेतनापोटी करण्यात आली. या संदर्भात आम्ही मंत्रालयाला पत्रव्यवहार केला आणि ते बनावट आणि खोटे पत्र आहेत की काय याचा सुगावा घेतला. माहिती अधिकार अंतर्गत आम्हाला माहिती मिळाली. मंत्रालय प्रशासनाने आम्हाला माहिती दिली. या पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या होत्या? अवर सचिव सदम माने यांची स्वाक्षरी आहे त्यामध्ये, परंतु मुळात त्यांनी ते पत्र निर्गमितच केले नाही किंवा त्यांच्या कार्यासनातून हे पत्र निर्गमितच झाले नाही. आउटवर्ड नंबर नाही. हा, आउटवर्ड नंबर आहे पण ते सगळं खोटं आहे. मुळात कार्यासनातील निर्गमित झालेल्या पत्रांचं रजिस्टर आणि तिथलं दस्त जेव्हा तपासलं गेलं तर मुळात ते असं आढळून आलं की हे पत्रच नाहीत तिथले निर्गमित झालेले आणि खोटे आणि बनावट असल्याचं निदर्शनात आलं. याची तक्रार आम्ही प्रशासनापर्यंत केलेली आहे. अधिकारी या तक्रारीवरती काहीच काम करत नाहीये, कारवाई करत नाहीये, चालढकल करतायत, काय माहिती? मला असं वाटते की तक्रार करूनही जर कारवाई होत नसेल तर नक्की राजकीय दडपण आहे आणि मंत्रालयातील अधिकारी यात सहभागी आहेत का, म्हणून मंत्रालय प्रशासनाने, राज्य सरकारने गंभीरतेने दखल घ्यायला पाहिजे. कारण की मंत्रालयातील खोटे आणि बनावट पत्र या पद्धतीने निर्गमित होऊन खाजगी संस्था चालक जर त्याचा लाभ घेत असतील तर मुळात गांभीर्याची गोष्ट आहे. राज्य सरकारने या विरोधामध्ये खाजगी संस्था चालक आणि जे कोणी त्यामध्ये सामील असतील गुन्हेगार त्यांच्यावर कायदा करायला हवा. तुम्हाला काय वाटतं महत्वाचं कोण आहे याच्या मागे? संस्था चालक आहेत की अधिकारी आहेत की यांचं नेक्सस आहे? आणि महत्वाचा प्रश्न या प्रकरणावरती आता SIT जाहीर झालेली आहे विधानमंडळामध्ये, तुम्हाला आशा वाटते न्याय होईल? SIT ज्यामध्ये बोगस भरतीमध्ये SIT नियुक्त करण्यात आली आहे, परंतु मुळात मंत्रालयातील बनावट पत्राच्या आधारे ज्या खाजगी संस्था चालकांनी आपल्या शाळांमध्ये पदभरती घेतली अशा विषयावर किंवा या तक्रारीवर अद्यापर्यंत राज्य सरकारने SITचा उल्लेख केलेला नाही. म्हणून मंत्रालयाचा विषय आहे आणि मंत्रालयातील कक्ष अधिकारी, अवर सचिव कोण त्यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावर कायदा होईल का नाही हे मंत्रालयाने ठरवायला पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की मंत्रालयाने व राज्य शासनाने गंभीरतेने दखल घ्यावी आणि या विरोधामध्ये जे संस्था चालक आहेत, मुळात हे जे सायबर क्राईम आहे, हे सायबर क्राईम जे पत्र बनवण्यात आलं यामध्ये संस्था चालक, मुख्याध्यापक आणि त्यातील काही शिक्षक हे सामील आहेत आणि याचा उगमस्थान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. मूळ आरोपी गोंदिया जिल्ह्यातच आहे, ज्याद्वारे पूर्व विदर्भामध्ये ह्या स्कॅमचं मोठं उघड झालं आहे. खूप खूप धन्यवाद. तर माहिती अधिकार कार्यकर्ते स्पष्टपणे सांगतायत की राज्य सरकारला चौकशी करायची आहे. बोगस शालार्थ ID आणि शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशीसाठी SITची नेमणूक करण्यात आलेली आहे. पण त्या SITच्या परिघामध्ये कुठेतरी बनावट कागदपत्रांच्या आधारे जी शिक्षक भरती झालेली आहे त्याचा पण समावेश झाला आहे. पण कळीचा प्रश्न आहे की मंत्रालयात बसलेले अधिकारी हे शक्य होऊ देतील काय? व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.